आणि अनेक जादू घडवल्या. ते सुद्धा ध्यानी होते. हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नाही मला माहित नाही. पण हनुमान देखील ध्यानी होते. आणि सगळ्यात मोठे ध्यानी आहेत शंकर. आवाज क्लिअर आहे? हो, हो, ओके. हो. बरं. आपण हळू-हळू सरकत-सरकत पुढे निघालोय आणि आज 17व्या दिवसावर आलोय. 17वा दिवस आपल्याला काय शिकवतोय? 17वा दिवस आपल्याला आणखी एका वेगळ्या जगात नेणार आहे आणि आता खरोखरच आपल्याला वेगळे अ, एक अजून वेगळी जादू आपल्याला मिळणार आहे. आजच्या धड्याचं नाव आहे जादूचा धनादेश. विल्यम सेस बरोज 1914 ते 1997 लेखक आणि कवी आहेत. ते म्हणतात या अद्भुत विश्वात योगायोग नसतात, अपघात नसतात, कुणाची तरी इच्छा असल्याशिवाय काहीच घडत नाही. तर आपण सतत जादूची काय त्या गोष्टीची आधीची जुनी स्थिती बदलून त्याची जागा नवीन स्थिती घेते. उदाहरणार्थ तुम्हाला पैशांची उणीव जाणवत आहे. मात्र या अपुऱ्या पैशांबद्दल खंत व्यक्त न करता तुम्ही तुमच्याकडे जेवढा पैसा आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा पैशाची उणीव असणे ही जुनी स्थिती राहत नाही, तर ती जाऊन त्याची जागा जादूने आणखी पैसा मिळवणे ही नवी स्थिती घेते. तर तुमच्याजवळ असलेल्या अपुऱ्या पैशाबद्दल आता सगळ्यांकडेच काही अपुरे पैसे नसतील. काही व्यवस्थित असतील, काही आपले पैसे टिकवून असतील. ज्या अर्थी तुमच्याकडे जर काही जमापुंजी आहे, त्या अर्थी तुम्ही आधीचे देखील ध्यानी आहात. कारण आपल्याला अनेक गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये धन का कमी होतं किंवा आपल्याकडची वस्तू कुठे स्टक का होते, ते आपल्याला बऱ्यापैकी आता लक्षात आलेलं आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे बऱ्यापैकी धन असेल, तर तुम्ही मूळचे ध्यानी आहात. फक्त आपण जो रोल घेऊन येतो, तो विसरलेलो असतो आणि आपण वेगळ्या जगात वावरत असतो. इकडच्या ज्या वरवरच्या दिखाऊ गोष्टी असतात, म्हणजे आपण जेव्हा पृथ्वीवर पुन्हा एकदा जन्म घेतो, तेव्हा वरवरच्या गोष्टींना आपण भुलतो आणि त्या गोष्टींच्या नादी लागून आपल्याला आपला रोल माहीत नसतो किंवा आपला रोल आपण विसरतो. पण कधी-कधी गुरु तुम्हाला तिथे परत आणून पोहोचवतात आणि तुमचा रोल तुम्ही सुरू करता. तर तुमच्याजवळ असलेल्या अपुऱ्या पैशांबद्दल तुम्ही जेवढ्या वाईट भावना व्यक्त कराल, "अरे, माझ्याकडे पैसेच नाही" किंवा तुमचे पैसे कुठेतरी अडकले, कोणीतरी तुम्हाला फसवलं. तर फसवलेल्या माणसाचा विचार न करता आपले पैसे गेले याबद्दल आपण जास्त विचार करतो. तर तुम्ही खंत करता, तेवढा पैसा तुमच्यापासून दूर जाणार आहे हे लक्षात ठेवा आणि तुमच्या आयुष्यातील त्याचं प्रमाण कमी होत जाईल. आता समजा जर तुम्हाला कोणीतरी फसवलं असेल, तर तुम्ही काय विचार कराल? अशा स्थितीत आपण आता कृतज्ञतेत आहोत. तर मी विचार करेन, की मे बी मी त्यांचे पैसे खाल्ले असतील आधी कधीतरी, असा विचार मी नक्कीच करू शकते किंवा माझं काही देणं राहिलं असेल म्हणून ती व्यक्ती माझ्याकडे येऊन हे सगळं घेऊन गेली. तर मी पैशांना नावं न ठेवता मी थोडंसं एक्सेप्ट करेन, येस मी काहीतरी केलेलं आहे. म्हणून ही गोष्ट घडलेली आहे. तर प्रत्येक वेळी तुम्ही पैशांबद्दल वाईट वाटून घेतलं, की त्या वेळी तुम्हाला मिळणाऱ्या पैशांचं प्रमाण कमी-कमी होत जाईल. पैशाबद्दल जर तुमच्या मनात मत्सराची, निराशेची आणि चिंतेची किंवा भीतीची भावना असेल, लक्षात घ्या मत्सर, निराशा, चिंता आणि भीती या भावना असतील, तर तुम्हाला आणखी पैसा मिळू शकत नाही. तर तुमच्याकडे पुरेसा पैसा नाही म्हणून जेव्हा तुम्ही दुःखी आणि निराश होता, तेव्हा आकर्षणाच्या सिद्धांतानुसार त्या निराशाजनक परिस्थितीच आकर्षित होऊन तुम्हाला मिळणाऱ्या पैशांचं प्रमाण कमीच होत जाणार आणि तुम्ही आणखी दुःखी होणार. तर पैशांबद्दल तुम्हाला चिंता वाटत असेल, तर पैशांबाबत अधिक चिंता निर्माण करणारी परिस्थिती आपल्या आजूबाजूला तयार होत राहते. त्यामुळे तुमच्याकडे सध्या असणाऱ्या पैशांच्या स्थितीबाबत जर तुम्हाला भीती वाटत असेल,
आणि पैशांबाबत अधिक भीतीदायक वाटावं अशी परिस्थिती तुमच्या म्हणजे तुमच्या बाबत मग काय होतं निर्माण होत राहते. तर म्हणून आपल्याला काय करायचंय, कितीही अवघड असलं तरी सध्याच्या या पैशाची चणचण भासणाऱ्या परिस्थितीकडे आपल्याला दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. आणि मला वाटतं आपण आता 17व्या दिवसावर आलोय. 15-16 दिवसात कृतज्ञता नक्कीच तुमच्या थोडीफार तरी अंगी भिनलेली असेल आणि तुम्ही थोडंफार त्या गोष्टीवर आपलं लक्ष नेऊ शकता किंवा टिकवू शकता. तर पैशांबद्दल कृतज्ञ असणं आणि पैशांबद्दल निराश असणं, या दोन्हीही गोष्टी एकाच वेळी असू शकत नाही. तुम्ही एकाच वेळी पैशांबद्दल कृतज्ञ विचार मनात आणता आणि बाजूला लगेच पैशांची चिंताही व्यक्त करता, असं घडू शकत नाही. तर पैशांबद्दल जर कृतज्ञता बाळगत असाल, पण पैशांबद्दल भीतीचे विचारही मनात येत असतील, तर काय करायचंय? तर तुम्ही स्वतः आपल्या हातानं पैशांना दूर करता. म्हणून असे कोणतेही नकारात्मक विचार आणि अशा भावना आपल्याला मनात आणायच्याच नाहीयेत. एवढंच नव्हे तर तुम्ही करत असलेले कृती आणखी तुमच्याकडे पैसा आणेल. कधी जेव्हा तुम्ही कृतज्ञता कमी पैशांना देखील तुम्ही जेव्हा कृतज्ञता द्याल, तेव्हा हे सगळं तुमच्याकडे परत चालत येणार आहे. तर आतापर्यंत तुम्हाला मिळालेल्या पैशांसाठी यानंतरही तो पुढे मिळत राहण्यासाठी या आधीच कृतज्ञतेचे आचरण करण्याची कृती आपण केलेली आहे. मागच्या कुठल्या आपल्या भूतकाळातल्या काही गोष्टींवर आपण कृती केलेली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगत होते, की आपल्याला आई-वडिलांनी किती फ्री दिलंय याची जर तुम्ही लिस्ट काढली, तर तुमच्या लक्षात येईल, की आपल्याला किती मिळालंय आपल्या ध्यानी-मनी नसताना. तर आत्तापर्यंत तुम्हाला मिळालेल्या पैशांसाठी आणि यानंतरही तो मिळत राहावा यासाठी आपण काय करणार आहोत? कृतज्ञतेचं आचरण करण्याची कृती करणार आहोत. तेव्हा आता तुम्हाला तुमच्या आयुष्यात हव्या असणाऱ्या पैशांसाठी म्हणजे अजून येणाऱ्या कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करण्याआधी पैसा आणि संपत्ती मिळवण्याचे कोणकोणते मार्ग आणि साधनं आहेत, हे आपण समजून घेऊया, कारण ते घेणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला प्रत्येक वेळी मिळणारा पैसा आणि संपत्तीबाबत जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली नाहीत, तर पैशांचं मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडे येणारा ओघ तुमच्याकडनं थांबवला जाईल. तर आता अनपेक्षित धनादेश मिळाल्यामुळे, पगारात वाढ झाल्यामुळे, लॉटरी लागल्यामुळे आणि कर परतावा मिळाल्यामुळे, जर एखाद्याकडून अपेक्षित नसताना भेट मिळाल्यामुळे तुमच्याकडे पैसा येऊ शकतो. एखादं उत्स्फूर्तपणे तुम्हाला कॉफी पाजतो किंवा जेवायला घेऊन जातो. एखादी गोष्ट विकत घ्यायला तुम्ही जाता आणि त्यावर सवलत मिळते, असं तुम्हाला कळतं. एखादी गोष्ट तुम्ही खरेदी करता आणि त्यात पैसे परत मिळण्याची योजना असते किंवा एखादी गरजेची गोष्ट तुम्हाला घ्यायची असते आणि तीच तुम्हाला कोणीतरी भेट म्हणून देतं. या सगळ्या प्रसंगांमध्ये तुमच्या जवळच्या पैशात वाढच होते आणि अंतिम परिणाम काय होतात, तर तुमच्याकडे आणखी पैसा येण्यात होतो. तर जेव्हा-जेव्हा अशा घटना घडतील, तेव्हा-तेव्हा स्वतःला विचारा, की यामुळे मला आणखी पैसा मिळणार आहे का? कारण तसा जर तो तुम्हाला मिळणार असेल, तर त्या घटनांबद्दल तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करणे अगदी आवश्यक आहे. यावर तुम्हाला अजून मी एक गोष्ट सांगते. आपण या गोष्टी ज्या घडतात, कुठेतरी आपल्याला सेलमध्ये सामान मिळतं. त्याची मूळ किंमत कमी असते. कधीतरी तुम्ही अशी काही एखाद्या मॉलमध्ये जाता आणि एखाद्या गोष्टीवर एक गोष्ट फ्री मिळते. तुम्ही म्हणता काय कंपनीचं हे आहे, ते कंपनीला काही खपत नाही म्हणून ती देते किंवा एखादं नवीन प्रॉडक्ट बाजारात येतं, असं नाहीये. तुमच्या बरोबर अनेक खरेदी करणारी लोकं आहेत. प्रत्येक जणच तो माल उचलतो असं नाही. तर तुम्ही तो माल उचललात याचा अर्थ तुम्हाला ते एकावर एक फ्री मिळालंय किंवा तुमच्या काहीतरी बिलामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळालंय. ह्या बारीक-सारीक गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. त्या गोष्टींवर जर तुम्ही काम केलं, तर तुमचा फायदा होणार आहे. तुमच्या नकळतही कुठून तरी कधी न मिळालेले पैसे आपल्याला कुठून तरी येणार आहेत. अनपेक्षितरित्या पैसे मिळणार आहेत. कशा-कशा मार्गाने मिळणार आहेत ते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. एखादी लॉटरी लागेल, एखादं कोणीतरी स्वतःहून येऊन काहीतरी देऊन जाईल. काही म्हणजे कुठल्याही स्वरूपात आपल्याकडे ते येईल. आणि आपण काय-काय चुका करतो. तर आपण काय करतो, तुम्ही सहज तुमच्या मित्राजवळ बोलता. "अरे, त्या मला वस्तूची फार गरज आहे, पण मी ती विकत घेणार आहे."
आणि यावर तुमचा मित्र म्हणतो की अरे कशाला विकत घेतो, माझ्या घरी पडूनच आहे, तू घेऊन जा. किंवा तो तुम्हाला उसने देऊ करतो आणि तुम्ही जरा अडचणींचं असताना देखील तुमच्या प्रवासाची आणि तसं जरा अडचणीचं असताना देखील तुम्हाला प्रवासाची आखणी करणं भाग पडतं आणि नेमकं त्याच वेळी समजा तुम्ही कुठेतरी निघालाय आणि तुम्हाला खूप अर्जंट आहे. कधी-कधी तात्काळ तिकीट काढायचे किंवा काहीतरी. पण त्याच वेळी तुम्हाला ती गोष्ट मिळणं किंवा सवलत मिळणं. म्हणजे नेमकं काय, की त्यावेळी तुम्हाला जी विशेष सवलत मिळाली आहे, असं कळतं आणि कर्जाऊ पैसे देणारी संस्था व्याजाचा दर कमी करते. हे काय आहेत? तर आपल्या कृतज्ञतेचे आपल्याला मिळालेले फायदे आहेत. पण आपल्या डोक्यात ते येतच नाही. अरे, असं कसं झालं वगैरे आपण अच्छा, अच्छा, ओके, ओके, ठीक आहे. तर या सगळ्या बारीक गोष्टींकडे आता आपल्याला लक्ष ठेवायचंय कारण कृतज्ञतेच्या जादूमुळे काय-काय घडणार आहे, काय-काय घडलं हे तुमच्याही लक्षात येईल. अनपेक्षितपणे एखाद्या वेळेस तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न येईल. तुमची ध्यानी-मनी नसताना तिथून काहीतरी पैसे येतील. कुठेतरी टाकलंय तुम्ही विसरलाय. म्हणजे असं पण घडलंय, की बायका कपाटं साफ करताना त्यांना वस्तू मिळाल्यात. काही-काही बायका अशा पैसे ठेवतात लपवून-ठपवून, पण त्या विसरूनही जातात. विसरभोळ्या बायका काय आणि पुरुष काय. आणि अचानक हे सगळं करता-करता त्यांच्या हातात अचानक असे काही बंडलच्या बंडलं मिळतात. असे अनेक अनुभव लोकांना आलेले आहेत. किंवा एखादी वस्तू हरवली आहे कुठेतरी कपाटात किंवा कपड्यात अडकून चैन सोन्याची वगैरे, ती त्यांच्या समोर अचानक येते. तर ह्यालाच तर जादू म्हणतात. मला काय म्हणायचंय, की तुमच्या कृतज्ञतेमुळे तुमच्याकडे असलेल्या पैशांमध्ये जादूने वाढ होते. अशा असंख्य प्रसंगांमधनं तुम्हाला पैसा मिळू शकतो याची कल्पना तुम्हाला करता येतेय का? यापैकी काही प्रसंग तुमच्या आयुष्यात यापूर्वीही तुम्ही अनुभवले असतील. ते तुमच्या लक्षात आले असो वा नसो, पण एक गोष्ट मात्र नक्की, की तुम्ही त्यांना तुमच्याकडे आकर्षित करून घेतलं म्हणूनच ते घडलेत. मात्र कृतज्ञता ही जेव्हा तुमची जीवन पद्धती बनते, तेव्हा तुम्ही कायमच जादूच्या प्रसंगांना तुमच्याकडे आकर्षित करून घेता. अनेक लोक याला सुदैव म्हणतात, पण हा सुदैवाचा भाग अजिबात नाही. तो वैश्विक सिद्धांत आहे, ज्या घटनेमुळे तुम्हाला पैसे मिळतात किंवा ज्याला पैसे पडतात अशी वस्तू तुम्हाला मिळते, तो तुम्ही व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचा परिणाम असतो. तर कृतज्ञतेमुळे ही गोष्ट घडून आली हे जेव्हा तुम्हाला कळेल, तेव्हा तुम्ही खूप आनंदी व्हाल. आणि कृतज्ञतेबाबत जर कृतज्ञतेबरोबर जर तुम्ही आनंदी असाल, तर अधिकाधिक गोष्टी तुम्ही स्वतःकडे आकर्षित करून घेण्याची खरी-खुरी शक्ती तुमच्यात निर्माण झाली आहे आणि तुम्हाला ती विपुल प्रमाणात मिळत राहणार आहे. आता आपल्या रोंडाबाई म्हणतायत, की काही वर्षांपूर्वी मी जेव्हा अमेरिकेत आले, तेव्हा माझ्याकडे फक्त 2 सुटकेस होत्या. मी एका भकास अपार्टमेंटमध्ये माझा संगणक मांडीवर ठेवून काम करायचे. माझ्याकडे मोटार नव्हती. म्हणजे मी बहुतेक ठिकाणी चालतच जायचे. पण मी प्रत्येक गोष्टींबाबत कृतज्ञ होते. मी अमेरिकेत होते त्याबद्दल मी कृतज्ञ होते. मी जे काम करत होते त्याबद्दल मी कृतज्ञ होते. आणि बहुतेक ठिकाणी मी चालत जायचे, तर त्यामुळे मला चालायलाही मिळायचं त्याबद्दलही मी कृतज्ञ होते. कशी का होईना पण भकास अपार्टमेंटच्या त्या जागेत मी केवळ 4 प्लेट आणि 4 सुऱ्या काटे घेऊन आणि 4 चमचे एवढ्यानिशीच राहत होते. त्याबद्दल मी कृतज्ञ होते. बहुतेक ठिकाणी मला चालत जाता येत होतं आणि टॅक्सी स्टँड माझ्या अगदी घराच्या समोर होता. त्याबद्दल मी कृतज्ञ होते. म्हणजे तिच्याकडे नसतानाही ती व्यक्ती, ज्या व्यक्तीकडे काही नाहीये, ती व्यक्ती जर कृतज्ञ असेल, तर तिच्याकडे म्हणजे त्या परिस्थितीत जर ती कृतज्ञ असेल, तर तुम्ही विचार करा काय-काय घडू शकतं. तिने पुढे दिलेलंच आहे. तर त्याबद्दल मी कृतज्ञ होते आणि एक दिवस एक अविश्वसनीय गोष्ट माझ्या बाबतीत घडली. माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने मला एक काही महिन्यांसाठी गाडी आणि ड्रायव्हर द्यायचं ठरवलं. संगणक वगळता माझ्याकडे अगदीच जरुरीपुरतं प्राथमिक सामान होतं आणि अचानक माझ्याकडे स्वतःची गाडी आणि चालक आला. मी कृतज्ञता होते म्हणून मला आणखी मिळत गेलं आणि नेमकी हीच जादू कृतज्ञतेमुळे घडून येते. तर पैसे मिळवण्यासाठी आपण आज जी काही जादूची कृती करणार आहात, ती कृती केल्यानंतर आश्चर्याने गुंग होऊन जाणारं
अनुभव याआधी अनेक लोकांना आलेले आहेत आणि कृतीच्या शेवटी तुम्हाला विश्व कृतज्ञता बँकेकडून एक जादूचा कोरा धनादेश मिळणार आहे आणि स्वतःच्याच नावाने जेव्हा तुम्ही तो काढणार आहात, तुम्ही या धनादेशावर तुम्हाला किती पैसे हवेत, ती रक्कम टाकायची आहे, त्यावर तुमचं नाव आणि आजची तारीख टाकायची आहे आणि तुम्हाला खरोखरीच ज्या एखाद्या वस्तूसाठी पैसे हवे आहेत, ती विशिष्ट रक्कम त्या धनादेशावर आपल्याला टाकायची आहे. तुम्ही कशावर पैसे खर्च करणार आहात ते जेव्हा तुम्हाला माहीत असतं, तेव्हा तुम्ही त्या पैशांबद्दल जास्त कृतज्ञता व्यक्त करता. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मिळवण्यासाठी पैसा हे साधन आहे. हे अंतिम साध्य नव्हे. त्यामुळेच तुम्ही पैशांबद्दल विचार केलात तर कदाचित तितकीशी कृतज्ञता तुम्ही व्यक्त करू शकणार नाही. केवळ पैशांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यापेक्षा तुम्हाला ज्या गोष्टी खरोखर हव्या आहेत किंवा ज्या गोष्टीची तुम्हाला खरोखरच कराव्याशा वाटतायत, यांचा जर तुम्ही विचार केला तर त्यासाठी पैसा हवा आहे हे मनात पक्क केलं की तुम्हाला अधिक कृतज्ञ वाटेल. तर या पुस्तकात दिलेल्या जादूच्या धनादेशाची तुम्ही झेरॉक्स काढा किंवा स्कॅन करा. www.thesecret.tv/magic check या संकेतस्थळावर तुम्हाला पाहिजे तेवढे कोरे जादूचे धनादेश मिळू शकतील. पहिल्यांदा सुरू करताना तुम्ही जर पहिल्या तुमच्या जादूच्या धनादेशावर एक लहान आकडा टाका. लहानशी रक्कम तुम्हाला मिळाली, की मग तुमच्या पुढच्या देशावर तुम्हाला हवी ती रक्कम टाका. तुम्ही रक्कम वाढवत जा. ही कृती पहिल्यांदा केल्यानंतर जेव्हा तुम्हाला तुम्ही लिहिलेली लहानशी रक्कम जादूने मिळेल, तेव्हा त्याचा एक फायदा असा होईल, की तुमच्या कृतज्ञतेच्या जादूने चोख कामगिरी बजावली आहे आणि तुम्ही जादूची कृती जी केली आहे ती यशस्वी झाली आहे हे तुम्हाला कळेल. त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कृतज्ञता आणि आनंद एकत्र आल्याने मग येणाऱ्या मोठमोठ्या रकमांवर तुमचा विश्वास वाढू लागेल. एकदा का तुम्ही जादूच्या धनादेशावर सगळे तपशील भरले, की तो धनादेश आपल्या हातात धरायचा आहे. ज्या विशिष्ट गोष्टीसाठी तुम्हाला पैसे हवेत तिचा विचार करा. तिचं चित्र डोळ्यासमोर आणा. तुम्हाला मिळालेले पैसे ही तुम्ही जी गोष्ट घेण्यासाठी वापरत आहात असा विचार करा आणि जेवढी शक्य असेल तेवढी उत्कंठा आणि कृतज्ञता व्यक्त करा. उदाहरणार्थ तुम्हाला बूट घेण्यासाठी किंवा संगणक घेण्यासाठी किंवा नवीन पलंग घेण्यासाठी पैसे हवे असतील, तर तुम्हाला दुकानात ती गोष्ट खरेदी करत आहात तुम्ही, ही कल्पना करा. तुम्ही जर ती वस्तू ऑनलाईन खरेदी करणार असाल, तर ती तुम्हाला ऑलरेडी घरपोच झाली आहे अशी कल्पना करा. म्हणजे मग तुम्ही उत्तेजित व्हाल आणि अधिक कृतज्ञता व्यक्त कराल. हा आपला विजनचा जो भाग होता. तुम्हाला काही घ्यायचंय. तुम्हाला जर परदेश प्रवासासाठी पैसा हवा असेल आणि तुमच्या मुलाच्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी पैसा हवा असेल, तर तुम्ही विमान तिकीट खरेदी करत आहात अशी कल्पना करा आणि मुलाला महाविद्यालयात बँकेचे खाते उघडत आहात अशी कल्पना करा आणि या दोन्हीही इच्छा पूर्ण झाल्या आहेत असं समजून आधी जास्तीत जास्त आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करा. आता ह्या सर्व पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर जादूचा धनादेश आज तुमच्या बरोबर ठेवा किंवा तो तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवायचा आहे. त्यानंतर आजच्या दिवसात आपण उद्यापासून करणार आहोत. उद्याच्या दिवसात किमान आणखी 2 वेळा तरी जादूचा धनादेश हातात घ्या. तुम्हाला ज्या गोष्टींसाठी पैसा हवा आहे त्यासाठी तुम्ही तो खरोखर वापरत आहात अशी कल्पना करा आणि ती गोष्ट खरोखर करताना किंवा मिळाल्यावर जी उत्कंठा वाटेल तेवढ्याच उत्कंठेनं कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला वाटलं तर दिवसात अनेक वेळा तुम्ही ही कृती करू शकता. मात्र इतर जादूच्या कृतींसारखी ही कृती खूप वेळा वारंवार करू शकणार नाही. आज दिवस अखेरीस जो जादूचा चेक तुम्हाला जिथं मिळाला तिथं परत ठेवून द्या आणि दररोज तो तुम्हाला चटकन दिसेल अशा जागी ठेवा. तुम्ही हा जादूचा धनादेश बाथरूम मधल्या आरशावर किंवा फ्रीजवर चिटकवून ठेवू शकता. तुमच्या पाकिटामध्ये, वॉलेटमध्ये ठेवू शकता किंवा संगणकाच्या पार्श्वभूमीवर वापरू शकता. जेव्हा कधी तुम्ही जादूच्या धनादेशाकडे पाहाल, तेव्हा तुम्हाला ज्यासाठी ते पैसे हवेत
किंवा जी गोष्ट तुम्हाला पैसे मिळाल्यानंतर करायची आहे त्यासाठी पैसे मिळालेले आहेत अशी कल्पना करून कृतज्ञता व्यक्त करा. तर या जादूच्या धनादेशाने तुम्हाला हवे तेवढे पैसे मिळाले किंवा त्या वस्तूसाठी तुम्हाला पैसे खर्च करायचे होते, ती वस्तू तुम्हाला जादूमय पद्धतीनं मिळाली. तर त्या जागी आणखी दुसरी एखादी गोष्ट जी तुम्हाला खरोखरच हवी आहे, त्यासाठी लागणारी रक्कम दुसऱ्या नव्या जादूच्या देशावर लिहा आणि पुन्हा त्या जादूची कृती तुम्हाला कळलेलीच असेल, कारण जर तुमचा पहिला चेक पास झाला याचा अर्थ दुसरा नक्कीच होणार. अशा प्रकारे जादूच्या धनादेशाची कृती तुम्हाला हवी तितके दिवस तुम्ही चालू ठेवू शकता. आता जादूचा धनादेश काय आहे? जादूचा धनादेश आपल्याला लेखिकेनं या पुस्तकातही दिलेला आहे. तो असा आहे, असा साधारण आपल्या चेक सारखाच आहे. माझ्याकडे असा आहे, त्याचं मी तुम्हाला प्रिंट आउट पाठवते. इथे लिहिलंय वरती. त्या धनादेशावर लिहिलंय द ग्रॅटिट्यूड बँक ऑफ द युनिव्हर्स. मग इथे मॅजिक चेक लिहिलेलं आहे या कॉर्नरला. इथे युनिव्हर्स ची सही आहे. खाली वेगळा युनिव्हर्सचा नंबर आहे. बघा, जर तुम्हाला नीट दिसलं तर. असा हा चेक आहे. हा प्रिंट आउट करून घ्यायचा आहे आपल्याला. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या कृतीच्या मागे हा चेक दिलेला आहे. नाहीतर मी ग्रुपवर टाकेन. तर धनादेशाचं आता काय गरज आहे? कशासाठी काय गडबड आहे? त्याबद्दल आपण बोलूया. मी लेसन जरा पटापट वाचून मोकळी झाले. तर आपल्याला कशासाठी पैसे हवेत? आपण व्हिजन बोर्ड तयार केलंय. कुणाला जरी आपल्या मुलाचं थाटामाटात लग्न करायचंय, त्याचा विचार करा. मग त्याला तुम्ही किती पैसे खर्च होणार आहेत? त्यासाठी तुम्हाला पैसे हवे तर जादूच्या धनादेशावर तुम्ही तो आकडा टाकू शकता. पण मुळात प्रश्न असा आहे, की तुम्हाला थोडेफार खर्चाची माहिती असायला हवी. जसं मी तुम्हाला म्हणाले होते, की घर घेण्यासाठी तुम्हाला एखाद्या 2-3 बिल्डिंगमध्ये जाऊन त्यांचा जो एक रेडी फ्लॅट असतो किंवा दाखवण्यासाठी एक फ्लॅट तयार केलेला असतो विथ फर्निचर. त्याला आपल्याला भेट द्यायची आहे आणि तिकडे ते 2-3 बिल्डिंगमध्ये जाऊन आपल्याला बघायचं जर आपल्याला नवीन घर घ्यायचंय किंवा आपण लग्नाचं हॉल ठरवायला जातो तेव्हा सुद्धा आपण काय करतो, की तिकडची सगळी माहिती घेतो. लग्नाच्या हॉलची काय किंमत आहे? मग हॉलमध्ये त्या काय-काय फॅसिलिटीज देणार आहेत? मग जेवणाचा खर्च हे ते, त्यांची लॉबी आहे का? जेवणही त्यांच्याच माणसाने द्यायचं असे सगळे प्रश्न विचारून आपण एक साधारण अंदाज घेतो, की बाबा मला माझ्या लग्नासाठी साधारण ₹7,00,000 खर्च येणार आहे. मग आता तुम्हाला जर ही सगळी माहिती असेल, तर तुम्ही प्रॉपर आकडा त्या चेकवर टाकू शकता. पण असं लगेच आपल्याला 7,00,000चं पॅकेज घ्यायची गरज नाहीये. पहिल्यांदा तुम्ही 50,000 टाका, 25,000 टाका, 10,000 टाका. कितीही कमीत कमी अमाउंटने सुरू करा आणि प्रत्येक वेळी तुम्हाला झेरॉक्स कॉपी मिळणार आहे. त्या कॉपीने तुम्ही किती पण धनादेश बनवू शकता, टाकू शकता. तुम्हाला घरासाठी जरा मोठी अमाउंट हवी असेल, पण आता मुलाला अर्जंट फी भरायची आहे. समजा 25,000 आहेत, 50,000 आहेत. ही अमाउंट तुम्ही टाकून त्या चेकवर पहा आणि चेक त्यांनी सांगितलंय चेक हातात घेऊन आपल्याला त्याच्यावर काम करायचंय. ते कसं करायचंय? आपल्याला मी दाखवलेलं, की आपल्या हाताला हा जो कर्व आहे, हे दोन्ही हात जोडल्यावर आपण तो असा चंद्रासारखा स्माईल येतो. तर आपल्याला आपल्या दोन्ही हातात असा चेक धरायचा आहे. चेक छोटा पण असू शकेल. तर मला जरा मोठा मी प्रिंट आउट घेतला आणि मग त्याला कापलंय. दोन्ही अंगठ्यांमध्ये असं धरून आपल्याला धन्यवाद म्हणायचे. चेकवर तुम्हाला जे लिहायचंय, तर आपल्याला डेट टाकायची आहे. अ, पूर्ण नाव टाकायचंय आणि तुम्हाला जितकी अमाउंट हवी आहे, तेवढं तुम्हाला टाकायचंय आणि त्याला मग आपल्याला छातीजवळ धरून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद आणि तुम्हाला कशासाठी ही अमाउंट हवी आहे. ते डोळे बंद करून तुम्ही विचार करायचे, ओके माझ्या मुलीचं लग्न आहे. समजा आता तिचं लग्न आपण ठेवलंय जूनच्या 5 तारीखला. 5 तारीखला लग्न आहे त्यासाठी एवढा-एवढा खर्च येणार आहे म्हणून हा माझा चेक वाटणार आहे. युनिव्हर्स थँक यू, थँक यू, थँक यू. ओके. जे तुमचं स्वप्न आहे ते असं हातात धरून तुम्हाला डोळे बंद करून त्यावर व्हिज्युअलाइज करायचे आणि पैसे मिळाले आहेत ऑलरेडी. अशी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची. हा धनादेश आहे. मला वाटतं दिसतोय तुम्हाला बऱ्यापैकी. ओके. आपल्या नॉर्मल चेक सारखाच आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काम करायचंय. आपलं व्हिज्युअलायझेशन खूप महत्वाचं आहे. तुम्ही जी गोष्ट घेणार आहात, हल्ली सगळं आपल्याला अवेलेबल आहे. जर तुम्हाला मिक्सर, ज्युसर घ्यायचा असेल,
तर ऑनलाईन सगळे ऑप्शन्स आपल्याकडे असतात हल्ली. तुम्हाला फ्रीज घ्यायचंय, तुम्हाला वेगळा एसी घ्यायचाय. एसी आहे पण अजून एक घ्यायचंय. एक हवं आहे, डिमांड आहे घरात. मुलांना त्यांच्या रूम मध्ये एसी हवाय किंवा हॉलमध्ये सुद्धा हवाय. तर अशी जी गोष्ट तुम्हाला गरजेची आहे, त्यानंतर असं जरुरी नाही की सगळ्यांनाच एसी हवाय, हे हवाय, ते हवंय. कुणाला घरातल्या काहीतरी नीड्स आहेत, कुणावर थोडंसं लोन आहे, ते त्यांना फेडायचंय. तर एकतर मी तुम्हाला सांगितलंय, आपल्या भूतकाळात जे आपण पैसे वापरलेत, आपल्याला मावशीने दिलेत, आपल्याला आजीने दिलेत. आजीने ₹2, ₹1 नाणं, एक ढब्बू पैसा काही जे काही दिलंय, त्या सगळ्या पैशांना जर तुम्ही लिहीत-लिहीत धन्यवाद करत आला असाल आजपर्यंत, म्हणजे छोटं बाळ असताना पण तुम्हाला कोणीतरी चांदीची वस्तू दिली, सोन्याची कानातले घातलेत लहान मुलीला, मुलाला, बारशाला पैंजण घातले. त्या पैंजणासाठी त्यांनी त्यावेळी पैसे मोजलेत. भले त्यावेळी पैसे कमी असतील, पण त्यांच्यासाठी कमवताना त्याची किंमत मोठी. तेव्हाचे 10,000 आताचे 1,00,000 असू शकतील, हे आपल्याला सगळ्या याची कल्पना आहे. तर जर तुम्ही त्या प्रत्येक पैशाला तुम्ही आठवायचे तुम्हाला कोणी दिलेले का? माझी मावशी येऊन मला काहीतरी देऊन जायची का? ती मला बर्थडेला काहीतरी घेऊन यायची का? ह्या तिच्या पैशांना जर आपण आभार दिले, आपल्या आपल्या शाळेतल्या प्रत्येक इयत्तेला आपल्या वडिलांनी फी भरली आहे. जर तुम्ही गाडीने जात असाल, येत असाल, तर त्या गाडीचे पैसे तुम्हाला न्यायला कोण आजी-मावशी येत असेल, तर तिला पगार द्यावा लागायचा. तुमचा डबा, तुमचे टिफिन असे सगळे पैसे जर आपण लिहिलेले असेल मागचं सगळं, खड्डे मी जे म्हणत होते, म्हणजे मागे जो आपल्याला एखादी इमारत उभा करायला जो आपला बेस आहे, तो जर आपला पक्का असेल, तर तुम्ही धनादेश कितीचाही टाका. माझ्या समोर मी जो व्हिजन बोर्ड तुम्हाला पाठवलेले आहे, एका बाई गाडीजवळ उभी आहे. ती गाडीचं मॉडेल मला लक्षात नाही, पण ती गाडी तिनं घेतली आहे. हां, आता ती थोडे जास्त दिवस करतेय, म्हणजे लगेच होईल असं नाहीये. थोडा वेळ लागेल. कारण जेवढी मोठी गाडी, जेवढी मोठी अमाउंट, तेवढा वेळ तुम्हाला द्यावा लागणार आहे. पण त्याही पेक्षा तुम्ही पैशांसाठी किंवा आधी कधी काही तुमच्याकडनं काही घडलंय का? ते पण तितकंच महत्वाचं आहे. तर आपल्या जादूच्या धनादेशाची आपल्याला आज आज आय मीन उद्याच आपण कृती करणार आहोत आणि तत्पूर्वी मी जादूची कृती क्रमांक 17 तुम्हाला सांगतेय. आजचं आपल्या धड्याचं नाव आहे जादूचा धनादेश आणि आपलं पहिलं काम आहे वरदानांचे मोजदाद. 10 वरदानं लिहायचे, त्यानंतर एक-एक वाचायचं. प्रत्येक एका वरदानानंतर आपल्याला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद हे शब्द उच्चारायचे आहेत. आता आपल्याला दुसरं काम आहे. मुळात हे असं झेरॉक्स आपल्याला करून घ्यायचंय. ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांच्या पुस्तकात धनादेशाची फोटो आहे. ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी मी टाकणार आहे. आणि असं काही नाहीये तुम्हाला पुस्तकातलंच तुम्हाला कलरवाला हवा असेल, तर मी टाकलेला पण तुम्ही प्रिंट आउट झेरॉक्सवाल्याकडनं घेऊ शकता. तर जादूच्या धनादेशावर तुम्हाला जेवढे पैसे हवे आहेत, ती रक्कम टाका. त्यावर तुमचं नाव आणि आजची तारीख टाका. बघा तुम्हाला विचार करायला वेळ हवा असेल, तर तुम्ही घ्या. उद्याच्या उद्याच करायची गडबड नाही. पण झेरॉक्स मारून तरी आणा आणि तुम्ही थोडं व्हिज्युअलाइज करा. तुम्हाला काय हवंय? तुम्हाला अर्जंटली काय हवंय? आणि त्याला साधारण किती खर्च येणार आहे? कारण लग्न घर म्हटलं, की आपण 7,00,000 जरी पकडले, तर इकडे-तिकडे रादर कमी किंवा जास्त काहीतरी होतंच. एखाद्या घरामध्ये पण आपण गेल्यावर सगळं घर आवडतं, पण त्यातलं एखादं ठिकाण आपल्याला इकडे हे करून बघूया का? तर थोडे पैसे इकडे-तिकडे होऊ शकतात. त्यानंतर तिसरा आहे तुमच्या जादूचा धनादेश तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि ज्या विशिष्ट गोष्टींसाठी पैसे हवे आहेत, ती गोष्ट तुम्ही ऑलरेडी घेतली आहे, खरेदी केली असं समजायचं. ती गोष्ट आधीच मिळाली आहे असं समजून शक्य असेल तेवढा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आता काय करायचंय तुम्हाला जादूचा धनादेश तुमच्याबरोबर घेऊन जायचा आहे तर जा. तुम्हाला नेहमीच्या ठिकाणी दिसेल असा ठेवायचा तर तिथे ठेवा. आणखी किमान 2 वेळा धनादेश तुमच्या हातात घ्या आणि तुम्हाला ज्या गोष्टींसाठी पैसा हवा आहे, त्यासाठी तुम्ही तो वापरत आहात अशी कल्पना करा. आणि ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे असं समजून शक्य तेवढा आनंद आणि कृतज्ञता व्यक्त करा. दिवस अखेरीस काय करायचंय तुमच्या जादूचा धनादेश तुम्हाला दररोज चटकन दिसेल अशा ठिकाणी ठेवा. जादूच्या धनादेशावर लिहिलेली रक्कम तुम्हाला मिळाली किंवा ती तुम्ही ज्या वस्तूवर खर्च करू इच्छिता, ती वस्तू मिळाली, की हा धनादेश तुम्हाला बदलून त्या जागी तुम्हाला हव्या असलेल्या दुसऱ्या एखाद्या वस्तूसाठी किंवा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या कामासाठी लागणारी जी रक्कम आहे, ती रक्कम तुम्ही पुन्हा एक नवीन धनादेश घ्यायचा आणि त्याच्यावर लिहायची आणि जिथे आपण पहिला काढून टाकलाय तिथेच पुन्हा तो ठेवायचा आहे.
असं नाहीये की तुम्हाला भिंतीवर ठेवायचं, तुम्ही तो पाकिटातही ठेवू शकता, तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता आणि जाताना येताना गाडीमध्ये, तुम्ही बसमध्ये बसला असाल, तुम्ही कुठे काही असेल, तुम्हाला जर हातात घेऊन त्याला थँक यू म्हणणं शक्य असेल, तर तुम्ही तेही करू शकता. तर क्रमांक 2 आणि 4 मध्ये दिलेल्या सूचनांची पुनरावृत्ती करू शकता आणि शेवटचं तुम्हाला माहिती आहे, झोपी जाण्यापूर्वी आपल्याला आपल्या मित्राशी, आपल्या दगडाशी बोलायचंय आणि त्याला दिवसभरात काय-काय चांगलं घडलंय ते सांगायचंय आणि त्याला थँक यू म्हणूनच आपल्याला डोळे बंद करायचे आहेत. त्यामुळे काय होणार आहे, आपलं सबकॉन्शियस माइंड चालणार आहे. तर असा हा जादूचा धनादेश तुम्ही सगळे लिहिणार आहात आणि तुम्हाला जी रक्कम हवी आहे ती तुम्हाला मिळणार आहे. त्याबद्दल माझ्याकडून शुभेच्छा आणि आजचा आपला धडा इथेच थांबलाय, संपलाय. तुम्हाला कोणाला तरी पण काही विचारायचं असेल, तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला काही शेअरिंग असेल, तर तुम्ही करू. अर्थातच ताई माझी शंका आहे. हो. आपण एखाद्या कामासाठी धनादेश लिहिला, त्याप्रमाणे ते सांगितलेल्या सर्व कृती केल्या आणि हं. प्रत्यक्षात पैसे आल्यानंतर त्या कारणासाठी मी पैसे खर्च करायच्या ऐवजी दुसरं अर्जंट कारण माझ्याकडे जर आलं, तर त्यासाठी मी पैसे खर्च केले तर चालतील का? हो, चालतील एवढं काही नाही. त्याच्यासाठी दुसरं परत त्याच कामासाठी तुम्ही हे करा, परत दुसरा लिहा. काही नाही हरकत. अच्छा, म्हणजे हरकत नाही. तुम्हाला इमर्जन्सी जी आहे ते काम करा. त्याचं काही नाही असं. ओके, ओके. ठीक आहे. थँक यू. येस, वेलकम. आता आपण काळजी घ्यायची आहे. आपण 16व्या दिवसावर आले. शंका, कुशंका टाळायच्या नाहीये. मी तुम्हाला शब्द बदलायला सांगितलेले. एक चॅलेंज आहे म्हणायचंय प्रॉब्लेमबद्दल आणि आपल्याला ब्रेकडाउन म्हणायचंय, काही आपल्याला दुसरा त्रास असेल. तर बोलताना पण काळजी घ्या प्रत्येक अनिरुद्ध? शब्दांवर. हां, हां, अनिरुद्ध बोल. हँड रेज आहे अनिरुद्धचा. बोला. ऍक्च्युली माझा एक प्रश्न आहे. हो, आता मी आता आजचा नाहीये काही 2-3 दिवस अगोदर मी अशी तुटकी मीटिंग जॉईन केलेली. तो तुटकी-तुटकी. हा म्हणजे अधून-मधून जॉईन होतो तो लिहत होतो ह्याच्यामुळं नेटवर्कमुळं. सो तुमच्या ओके. बोलण्यात आलेलं की जर का आपण सिग्नलवरती थांबलोय किंवा कुठेतरी थांबलो आणि कोण गरीब आपल्याकडे आलं तर आपण ते आपल्याकडे मागतायत. सो आपल्याकडे काय 10-20 रुपये काय आपण देतो त्यांना तर ते द्यावे. सो रविवारी माझ्यासोबत असं झालं. मी गावाला गेलेलो तर येताना एक आजी-आजोबा होते ते बसलेले रोडवरती फुटपाथवर. सो स्टार्टिंगला माझं जास्त लक्ष नाही गेलं त्यांच्याकडं. बट चालत येताना मी थोडं पुढे आलो आणि लाइक तुम्ही सांगितलेलं मीटिंगमध्ये सांगितलेलं की ते मला मागितलं ऑब्व्हियसली त्यांनी की बाबा 10-20 रुपये दे. सो मी माझ्याकडे त्यावेळी खिशात ₹30 होते. सो मी मी तेवढे त्यांना दिले. त्यांच्याकडे गेलो. तर ते म्हणायला लागले त्यांना ₹30 दिले. तर मला म्हणायला लागले की "बाळ अजून 50-100 रुपये दे. आमचं सकाळपासून जेवण नाही झालंय." असं तसं. सो मग मी त्यांना काय म्हणलं, "आजी माझ्याकडे आता तेवढे नाहीयेत. माझ्याकडे आता एवढेच आहेत." पण ते काय ऐकायलाच तयार नव्हते. मग अशा वेळी काय करायचं की बाबा तेवढे तेवढे पैसे देऊ नाही शकत. सो मग मी तसंच आलो पुढं. मला थोडं वाईट वाटलं त्याचं. ठीक आहे. आता तुझ्याकडे नाहीयेत, तर तुझ्याकडे इलाजच नाहीये. तुला वाईट वाटायचं कारण नाहीये. कधी-कधी काही लोकं खरोखर गरजवंत असतात आणि काही लोकं नसतातही. सो तू त्याच्याबद्दल जास्त विचार नाही करायचा आहे. तर विचार घेऊन आलास, की तू परत कुठे गुरफटलास निगेटिव्ह विचारांमध्ये. तुझ्याकडे सांगितलं त्यांना सरळ सांगायचं, "अशा वेळी मी शाळेत शिकणारा मुलगा आहे, जरी मोठा दिसलो तरी. हे ट्रॅक्ट वापरायला शिक किंवा कॉलेजात जाणारा मुलगा आहे. जेवढे होते तेवढे मी तुमच्या हातात दिलेत. आता तुम्हाला विश्वास ठेवायचा की नाही तो तुमचा प्रश्न आहे आणि ते एक-एक वडापाव आरामात खाऊ शकतात सकाळपासून. ₹30 ₹15 कुठे तर तू गेलास, तू म्हणाला गावाला कुठे गेलेलास, तर मुंबईत 15 आहे म्हणजे तिकडे कमी पण असू शकतो. तो त्याबद्दल बॉदर नाही करायचं. आपल्याकडे असतील आणि आपण दिले नाही, तर तुला विचार करणं किंवा वाईट वाटणं ओके. बट नसताना काहीही करायचं नाही. काही वाटून घ्यायचं नाही. तू दिलेस ना, काही का होईना दिलेस, दॅट्स ऑल. त्या शंकाच घेऊ नका मनात कसली. माझ्याकडे एवढेच आहेत आई-बाबा, धन्यवाद म्हणून सरळ निघून जायचं. कारण येस. कधी-कधी ते लोकांना पण कामासाठी कशा पाठवलंय दुसऱ्या कोणी आपल्याला माहीत नसतं. माहीत नसतं. तर खरं की खोटं माहीत नाही. पण आपण खरं म्हणूनच द्यायचं आणि तुझ्याकडे तेवढेच आहे, तर तू कुठून आणणार? बरोबर. कशाला तुला काय काळजी करायची गरज नाही. टेन्शन नाही घ्यायचं.
थँक्यू. ओके. तुटक 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 चांगलं ऐकलं. ओके. हा, कुणाला अजून काही? निखिल, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. विचारा ना. नाही, प्रश्न नाहीये, शेअरिंग करायचंय. आवाज येतोय का? हो. बरं. तर आता मागच्या शुक्रवारी किंवा शनिवारी मला LIC ऑफिसचा कॉल आला की त्यांच्या LIC ची एक टीम आहे, त्यांना ट्रेनिंग करायचंय. तर आणि त्यांचं टायमिंग होतं संध्याकाळी 6 ते 7 ऑफिसेस सुटल्यानंतर. आणि ऑलरेडी माझ्याकडे त्या वेळेमध्ये माझी एक बॅच ट्रेनिंग मध्ये आहे. तर मग मी आपल्या दैनंदिन जे संध्याकाळी लिहितो रात्री झोपताना, त्याच्यामध्ये मी लिहिलं की तो टायमिंग मला ऍडजस्ट व्हावा, अवेलेबल व्हावा. आणि त्यावेळेचे जे माझे क्लायंट होते त्यांना इतर कुठल्या तरी टायमिंग आपण सुटेबल करावं, असं सगळं लिहिलं. तर मग शनिवारी ते मला म्हटले की सर, आपण सोमवारपासून आहे ना सकाळचं करूया ट्रेनिंग. आणि सकाळी माझ्याकडे बॅच अवेलेबल होती. आणि मग ते व्हेरी गुड. हा, तर ते स्वतःहून सकाळी गेले आणि मग म्हणजे संध्याकाळी मला ती बॅच अवेलेबल झाली. मग मी त्या LICच्या ऑफिसला त्यांना कळवलंय की आता माझ्याकडे ते स्लॉट ओपन आहे संध्याकाळी 6 ते 7 चा. आणि मग त्या दिवशी मी पुन्हा त्यांच्यासाठी ग्रॅटिट्यूड लिहिलं की थँक्यू, तुम्ही मला अलाव केलं सकाळी ट्रेनिंग दिल्यासाठी आणि मला संध्याकाळच्या बॅचेससाठी टायमिंग दिल्याबद्दल धन्यवाद. आणि सोमवारी ट्रेनिंगला जेव्हा गेलो काल, तर मग काल सकाळी त्यांनी पुन्हा आणखीन एक मला गिफ्ट दिलं. त्यांचे एक मित्र आहेत, इथले जवळचे नगरसेवक आहेत ते. तर ते येताना त्यांना सोबत घेऊन आले आणि ते म्हटले की निखिल सर, हे आता आजपासून हे पण आपल्या सोबत ट्रेनिंग करणार. वा वा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड. कॅन ओनली से की कॉंग्रॅच्युलेशन. पूर्ण विश्वास, अगदी पूर्ण विश्वासाने लिहिल्याचं फळ म्हणजे भारतीताई सांगतात की तुम्ही शंका मनात न आणता लिहा. येस. उशिरा मिळेल, थोडं लवकर मिळेल, पण मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणजे त्यांच्या सांगण्यातच कळत होतं की ते किती विश्वासाने की दिस इज नाऊ अ सोलेस फॉर मी, आय विल गेट माय सोल्युशन देअर. ग्रेट. येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि चांगलंय. म्हणजे तू लिहिलंस ते महत्वाचं आहे आणि ह्या सगळ्याचं क्रेडिट तुलाच आहे, कारण तू त्याच्यावर काम करतोयस अगदी मनापासून. येस, बोल. आणि दुसरं असं की मी फेब्रुवारी महिन्यात नाशिकला गेलो होतो महाराष्ट्र पोलीस अकॅडमीसाठी. तर ते 10 दिवसाचा कॅम्प झाला होता माझा. आणि मग आज सकाळी अचानक इथल्या कमिशनर ऑफिसचा फोन आला की ऑफिसमध्ये या भेटायला. मी म्हंटल आता अचानक काय काम निघालं. मग गेलो, तर भेटलो 5-1 मिनिटं, त्यांचं बोलणं झालं आणि मग त्यांनी मला माझं फेब्रुवारीचं बिल क्लिअर केलं. त्यांनी मला त्याचं पेमेंटही आज देऊन टाकलं. अरे छान. मस्त. भारी जादू. शक्यतो लोक पोलिसांना पैसे देतात, इथे उलट चाललंय, आम्हाला पोलीस पैसे देतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. निखिल, आता कृतज्ञतेची पार्टी. हा, हो. पार्टी. पार्टी. हो, या साताऱ्याला या सगळे. अरे तू साताऱ्याचा आहेस? हो, साताऱ्याचा आहे. ओके. वा वा वा. आपल्याकडे एक माझं शाळा शिक्षण जॉब वगैरे मुंबईला झाला, आता मी साताऱ्याला शिफ्ट झालो. नो प्रॉब्लेम. आपल्याकडे अजून एक ट्रेनर आहे, पण ती आता आहे की नाही, आहे का ग तू जाग्यावर? योगा मास्टर आहेत एक, बर. अश्विनी. हो ताई, मी आहे का? आहे पण बाहेर आहे. बरं बरं, ठीक आहे. नाही, माझं योगाचं गेल्या वर्षी झालं. ऋषिकेशला होतं 3 महिने ट्रेनिंगसाठी. योगा टीचर ट्रेनिंग प्रोग्राम गेल्या वर्षी केला. ऋषिकेशला रुद्र योगापीठ म्हणून आहे, ऋषिकेशला तपोवन मध्ये. तर गेल्या वर्षी मी तिथून माझ्या 2 डिग्रीज घेतल्या. आता वा, 1 वा, वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्याच बेसिसवर सातारा पोलीस, कोल्हापूर पोलिसांना मेडिटेशन आणि पॉझिटिव्ह थिंकिंग हे सगळं शिकवतोय. तुला कंपनी लेडीज लागली कोणाला तुझ्याकडे, तर ती आपली आहे अश्विनी. अश्विनी, चेहरा दाखव, कुठे आहेस?
ती पण टाटामध्ये वगैरे होते. अरे हा तू बाहेर आहेस मग तुला दाखवतो नाही. उद्या भेटू. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हा तू कुठे घेते तेवढं सांग ना पण. मी कॉर्पोरेट मध्ये शिकवते. मी मास्टर्स केलंय आणि आता PhD चं प्लॅनिंग करते योगामध्ये. ओके. बघा मोठमोठे लोक आहेत आपल्याकडे. ओके, तर छान तू शेअरिंग केलंस. जादूच्या जर्नीमध्ये असं आहे की 2007-8 साली माझ्या मोठ्या भावाने मला पुस्तक दिलं होतं रहस्य, पण मी हो का? वाचलं नाही. अरे तेव्हा बाप. वाचलं नाही, ते तसंच राहिलं. त्यानंतर पुन्हा 2016 साली ते पुस्तक पुन्हा माझ्या एका क्लायंटद्वारे परत माझ्याकडे आलं, पण तेव्हाही काही कारणास्तव माझ्याकडे वाचण्यात नाही आलं. आणि तिसरी वेळ साक्षी मॅडमनी पुस्तक दिलं आणि आज माझी जादूची जर्नी सुरू झाली. वा वा वा. हो, ते कोणीतरी समोरनं येऊन उभं राहावं लागतं आपल्याला. बरोबर आहे, खरं आहे हो. ते. येस, व्हेरी गुड. तू छान शेअरिंग केल्यामुळे आपल्या इतर ह्यांच्यामध्ये पण मला उत्साह दिसतोय. वा वा, छान म्हणून. आणि कुठलेही तुम्हाला प्रश्न पडलेले असतील ते विचारा निसंकोचपणे, काहीही प्रॉब्लेम नाही. जर कोणाचं काही नसेल तर आज पौर्णिमा आहे, आपण ध्यान करूया. आहे का कोणाला काही विचारायचंय अजून, सांगायचंय? आणि कीप इट अप. तू जे काही चालवलंयस लिखाणाचं काम ते चालू ठेव. हो, नक्की. येस. ओके, मग आपण ध्यानाला सुरुवात करूया का साक्षी? हो हो करू शकतो.